म्हटलेलं आहे. 2014च्या निवडणुकांदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर ही सगळी सुनावणी सुरू झाली. शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते, पण त्यांच्या निधनानंतर आता नवीन जामीनदार राहुल गांधी यांना कोर्टात सादर करावा लागणार आहे आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचे नवे जामीनदार असतील. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी म्हणून राहुल गांधी आज कोर्टामध्ये सादर होणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचं मुंबईमध्ये आगमन होईल. त्यांच्या समोर सगळे काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही राहुल गांधींसोबत आहोत, आम्ही या संपूर्ण लढाईत राहुल गांधींच्या पाठीशी आहोत अशी भावना या सगळ्या आमदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान राहुल गांधींचे नवे जामीनदार या प्रकरणातले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. हमारे नेता है, कानूनी प्रक्रिया उसके लिए वो आ रहे हैं, तो स्वाभाविक स्वरूप में हम महाराष्ट्र में आ रहे तो यहाँ रहना स्वाभाविक है. जाहिर सी बात है कि राहुल गांधी ने पर्दाफाश किया है और राहुल जी जो है वो बीजेपी और मोदी को का सही चेहरा सामने ला रहे हैं, इसलिए इस प्रकार से उनको टारगेट किया जा रहा है. सर मराठीमध्ये सांगा तुम्ही इकडे आलेला आहे. राहुल गांधी आज कायदेशीर का प्रक्रिया करता येत आहेत आणि महाराष्ट्रात येत असल्यामुळे स्वाभाविक स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्या स्वागताकरता या ठिकाणी खडे आहोत. तर एकीकडे राहुल